तर विरोधकांनी निवडणूक आयोगाविरोधामध्ये आता एकत्र आलेले आहेत। महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेतलेली आहे। बैठक सुरू झालेली आहे। राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांचीही आज पुन्हा एकदा भेट घेण्यात आलेली आहे। काल ज्या मुद्द्यांवर चर्चा राहिलेली होती त्या मुद्द्यांवर आज पुन्हा एकदा चर्चा केली जाते। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आज पुन्हा एकदा मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेले आहेत। काल ज्या चर्चा अर्धवट राहिलेल्या होत्या त्यांच्यावर आज चर्चा केली जाते। नक्कीच प्राची, बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि बैठकीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अनेक प्रश्न निवडणूक आयोगाच्या समोर निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलेले आहेत। आणि आतापर्यंत जे प्रश्न खरं तर सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित होते तेच प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। एका पाठोपाठ अनेक प्रश्न उपस्थित केले। सोबतच ज्या मतदार याद्यांमध्ये जे घोळ झाले होते त्याचा सुद्धा पुरावा राज ठाकरे या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे बैठकीमध्ये प्रचंड आक्रमक झालेत। त्यांनी थेट आयोगाला प्रश्न विचारलेला आहे आणि असं म्हटलंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये फक्त 3 पक्षासाठी काम करत नाही तर तुम्ही सर्व पक्षांसाठी काम करत आहात। जोपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांचं सर्व पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी आपलं मत या बैठकीमध्ये व्यक्त केलेलं आहे। सोबतच उद्धव ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे जर त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असतील म्हणजे लोकसभा आणि विधानसभामध्ये ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आहे आणि तो घोळ लक्षामध्ये आणून सुद्धा जर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर तुम्ही त्रुटीसह जर निवडणुकीला सामोरे जात असाल तर मग इलेक्शन घेऊ नका, इलेक्शन फॉर सिलेक्शन असं करून टाका, असं जाहीर करून टाका, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या या बैठकीमध्ये ते सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जयंत पाटील यांनी काही उदगीर मतदारसंघामधील काही उदाहरण त्यांनी दिलेली आहेत। ज्या व्यक्तींचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांचं घरच नाही, त्यांचं ठाव ठिकाणच नाही, मग त्यांचं नाव या मतदार यादीमध्ये कसं आलं, हे मतदार कशा प्रकारे वाढले, असा मुद्दा जयंत पाटील यांनी उपस्थित केलेला आहे। आपण एक एक मुद्दे खरं तर प्रेक्षकांना वाचून दाखवणार आहोत, ज्याविषयी आतापर्यंत अनेक बैठका अनेक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। चोकलिंगम म्हणतात की आम्ही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं की आमच्याकडे अशा प्रकारे जबाबदारी नाही, मग आम्ही कोणाकडे जायचं? म्हणजे महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणतात की तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्या आमच्या अधिकारात येत नाही। आणि जेव्हा आम्ही चोकलिंगम यांना विचारतो म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही प्रश्न आणि आमच्या शंका सांगतो तेव्हा ते म्हणतात की आमच्यासुद्धा अधिकाऱ्यांमध्ये आमच्या अखत्यारीत हे विषय येत नाही। मग जर तुमच्या दोघांकडनं म्हणजे असे जर आम्हाला उत्तर मिळत असतील मग आम्ही विरोधक म्हणून कुठे जाणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे। आणि सोबतच त्रुटीसह जर निवडणुकीला सामोरे जायचं असेल तर मग निवडणुका घेऊ नका, इलेक्शन फॉर सिलेक्शन असं जाहीर करून टाका, असं म्हटलेलं आहे। सोबतच जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला की मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार झाले आहेत, त्यामुळे यावरती सुद्धा लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे आणि आयोगाने यावरती स्पष्टीकरण दिलं पाहिजे। दुबार मतदारांचा जो विषय आहे तो आतापर्यंत अनेक वेळा समोर आलेला आहे। अनेक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वारंवार म्हणजे यादी सकट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जेव्हा बैठक पार पडली होती त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित झालेला होता आणि तेव्हा सांगितलेलं होतं प्रेक्षकांना आणि आज सुद्धा राष्ट्रवादीचे नेते हाच मुद्दा उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांनी असं म्हटलं की मुलीचं वय 134 आणि बापाचं वय 40 हे कसं शक्य आहे, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि आयोगाला प्रश्न विचारलेला आहे की अशा प्रकारे वयामध्ये फरक कसा काय येतोय आणि मुलं वडिलांपेक्षा मोठी कशी काय मतदार यादीमध्ये दाखवण्यात आलेली आहे, त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर स्पष्टीकरण हे दिले पाहिजेत। जयंत पाटील म्हणतात की सर्व पुरावे निवडणूक आयोगासमोर आम्ही ठेवत आहोत, यादी त्यांनी समोर ठेवलेली आहे। म्हणजे ज्या याद्या आतापर्यंत ते माध्यमांसमोर दाखवत होते मतदार याद्यांमध्ये कुठे कुठे घोळ झालेला आहे, कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये मतदार वाढले आहेत, याची जी यादी होती, जे पुरावे विरोधकांकडे होते, राष्ट्रवादीच्या आमदारांकडे होते, ते थेट आता आयोगाकडे म्हणजे मुख्य अधिकाऱ्यांच्या समोर चोकलिंगम यांच्या समोर ठेवत आहे। सोबतच महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत
त्यांना ती यादी दिलेली आहे आणि याचं स्पष्टीकरण आणि नक्की याच्यावरती काय तोडगा पुढे काढला जाणार आणि हा घोळ नक्की काय आहे या संदर्भात प्रश्न विरोधक विचारत आहेत. काल राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं होतं की आता सध्या निवडणुका नाही आहेत तर व्हीव्हीपॅट आणायला काही हरकत नाही, ते तुम्ही आणू शकता. सध्या निवडणुकीचं वातावरण नाही, त्यामुळे निवडणुका लेट असल्यामुळे तुम्ही व्हीव्हीपॅट आणू शकता असं त्यांनी मुद्दा बैठकीमध्ये ठेवलेला होता. जयंत पाटील यांनी जे पुरावे आहेत ते पुरावे म्हणजे कोणते मतदार याद्यांमध्ये ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघांमध्ये मतदार वाढले आहेत त्या संदर्भातली यादी पुरावे दिल्यानंतर आयोगाने असं उत्तर दिले की सध्या आम्ही तुम्ही दिलेले पुरावे तपासत आहोत आणि या संदर्भात आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण देऊ. सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी एक मुद्दा लावून धरलेला आहे की जोपर्यंत म्हणजेच विरोधक असतील किंवा मग सत्ताधारी पक्ष असतील, जोपर्यंत यांना पूर्णपणे क्लिअरिटी येत नाही, स्पष्टीकरण येत नाही निवडणूक प्रक्रियेसंदर्भात, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असा मुद्दा राज ठाकरे यांनी बैठकीच्या सुरुवाती सुद्धा मांडलेला होता. आणि आता सुद्धा राज ठाकरे यांनी बैठकीमध्ये हाच मुद्दा मांडलेला आहे की म्हणजे फक्त विरोधकच नाही, म्हणजे आम्ही शंका उपस्थित करतोय म्हणून आमच्या क्लिअरिटीसाठी नाही, जोपर्यंत सरकारमधील पक्षांना सुद्धा जोपर्यंत क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरे जाऊ नका असा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे सातत्यानं एक वेगवेगळे जे मुद्दे आहेत ते उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निवडणूक कार्यक्रम रद्द करा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. जे आतापर्यंत निवडणूक कार्यक्रम किंवा जे तुम्ही जाहीर केलेलं आहे ते तुम्ही रद्द करा असं मत राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे. आणि जे पुरावे आहेत ते सध्या जयंत पाटील मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राची सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बैठकीमध्ये म्हणजेच काल बैठकीमध्ये तर त्यांनी प्राथमिक मुद्दे मांडलेले होते जे आतापर्यंत चर्चिले जात होते. आजच्या बैठकीमध्ये सुरुवातीपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि एका पाठोपाठ एक प्रश्न विचारत आयोगाला थेट धारेवर धरले. आणि फक्त तुम्ही महायुती किंवा मग सरकारमधील पक्षांसाठी काम करत नाही तर तुम्ही आमच्यासाठी सुद्धा काम करत आहात. आमच्यासाठी आयोग एकच आहे, त्यामुळे तुमच्याकडनंच कुठेतरी आम्हाला न्याय मिळू शकतो अशा प्रकारचा सूर राज ठाकरे यांचा आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर तातडीने यावरती खरं तर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर जे पक्षाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडनं उपस्थित केले जात आहेत. नक्कीच सीमा, तर या संदर्भातली अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.